नमस्कार. आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात. आजरा तालुक्यातील 2 जिल्हा परिषद व 4 पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उत्तूर जिल्हा परिषद व भादोन पंचायत समितीच्या मतदारसंघातील प्रचारार्थ आपल्यासोबत उमेदवार आहेत उत्तूर जिल्हा परिषदेचे विठ्ठल उत्तूरकर व भादोन पंचायत समितीचे भारती डेळेकर. आपल्याला प्रचारामध्ये जनतेचा मतदारांचा प्रतिसाद काय वाटतो? गेली 2 महिन्यापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना झाली. त्याच्यानंतर भौगोलिक परिस्थिती इतकी प्रचंड मोठी आहे. साधारणतः आमच्या दुर्पेवाडीपासून गजरगावपर्यंत एक 60 ते 62 किलोमीटरचं अंतर आहे. सुरुवातीला वाटत होतं की एवढ्या मोठ्या अंतरात उमेदवारांना पोहोचायला दमछाक होईल, पण आज निंगुडगे इथं निवडणुकीच्या प्रचारात आम्ही आल्यानंतर आमच्या तरुण मित्रांनी जी काय ही निवडणूक हातात घेतली आहे त्याच्यासाठी आमचे इथले माजी सरपंच रमेश गलवाले साहेब, दयानंद सरदेसाई आणि इतर सर्व आमच्या तरुण मंडळाच्या तरुण मित्रांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही ही निवडणूक आमची निवडणूक आहे समजून त्या ग्रामपंचायतीत सर्वाधिक मताधिक्य द्यायचं काम आम्ही करतो आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहतो. फक्त तरुण वर्गाला तुमची हक्काची पालकमंत्री आंबेडकर साहेबांची, अर्जुन सरांची आणि आमच्या सर्वांची साथ फक्त इथून पुढे अशीच घ्या एवढे त्यांनी आव्हान केलं. त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देत आम्ही सांगितलं की पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आज इथं निंगुडगे गावासाठी एवढं मोठं प्रचंड क्रीडांगण उभा करण्यासाठी जागा आहे. त्या जागेत प्रशिक्षण केंद्र असेल, पोलीस भरती मिलिटरी यासाठी जी काय सुविधा करण्यासाठी क्रीडांगण आम्ही उभा करायचा प्रयत्न 100% करून तरुणांना हाताला काम द्यायचा प्रयत्न करणार आहे. ह्या आव्हानाला त्यांनी साथ देऊन आज तुम्ही बघताय की निंगुडगे गावात तरुण वर्गाचा प्रचंड उत्साह आमच्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मी माझ्यासोबत आमच्या भादोन पंचायत समितीचे उमेदवार निंगुडगे गावातून विक्रमी मताधिक्य घेऊन निवडून यायला काय हरकत आहे. आपण दोन्ही पण उमेदवार या निवडणुकीमध्ये नव्हत्या. प्रचारला जरी मतदान पुढे गेलं असतं 7 तारखेला तरी तुम्ही सर्व मतदारापर्यंत पोहोचू शकता का? खरं तर एरिया खूप मोठा आहे, गावं खूप आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न 100%. वेळ खूप कमी आहे. वेळेअभावी आमच्या जरी आम्ही ज्या ठिकाणी पोहोचू नाही शकलो तरी आमची जी पत्रक आहे त्या माध्यमातून आमचं जे काही ध्येय आहे, जे काही मनोबल आहे, जे काही संकल्प आहे ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच आमचा आपण महिला सबलीकरणासाठी काय काम करतो? नक्की यापूर्वी विठ्ठल उत्तूरकरांना मी व्हिजन विचारलं होतं, खूप जिल्हा परिषदेचं व्हिजन विचारलं. तर आपण भादोन पंचायत समिती मतदारसंघामध्ये महिला सबलीकरणासाठी काय काम करतो? महिला सक्षमीकरण म्हटलं तर पहिलं महिलांना रोजगार मिळणं खरंच गरजेचं आहे. आज अनेक ठिकाणी आपले बघताय बचत गट आहेत, मात्र बघायला गेलं तर ग्रामसंघ पण आहेत, मात्र ग्रामसंघासाठी कुठेही ऑफिस दिसताना दिसत नाही. त्यासाठी पहिलं आमचं ध्येय असेल की गावातील महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी ग्रामसंघ कसा स्थापन होईल, त्याच्यासाठी एक रूम कशी मिळेल जेणेकरून. यापूर्वी महायुती सरकारनं काय केलं? तुमचे पालकमंत्री आहेत, बरोबर. यापूर्वी महिला सबलीकरण का झालं नाही, कारण हे जे आता आहे ते बचत गटांच्या माध्यमातून एकत्रीकरण करून आता लाडक्या बहिणी यासाठी किंवा नवीन उद्योगधंदे आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून चालूच आहे. आता गरज आहे की महिलांना सक्षमीकरण एकत्र करून त्यांना रूम स्थापन करून देऊन त्यातून रोजगार निर्मिती जास्तीत जास्त प्रमाणात करायची. ते आमचं ध्येय आहे. या ठिकाणी या मतदारसंघातील काही प्रलंबित प्रश्न, प्रामुख्याने महिलांचं सबलीकरण यासाठी जे प्रयत्न झालेले आहेत यापूर्वी, यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू असं येथील या उमेदवारांचं मत आहे. धन्यवाद.